17 एप्रिल रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील एका जागेकरता चक्क 10 उमेदवार रिंगणात उभे राहिले असल्यानं ही निवडणूक अटीतटीची होणार आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 15 उमेदवारांनी आपापले अर्ज जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राधाकृष्णन बी यांच्याकडे सादर केले होते। छाननीमध्ये एक अर्ज बाद झाला तर सुरेश भाईजेंसह कमला परुळेकर, स्नेहा आरेकर व किशोर लोंढे या चौघांनी अर्ज मागे घेतल्यानं आता आघाडीतर्फे डॉक्टर निलेश राणे, युती व आप तर्फे विनायक राऊत, अभिजित हेक्षेटे तर बहुजन समाज पार्टीतर्फे राजेंद्र अहिरे, सोशलिस्ट पार्टीतर्फे ॲडव्होकेट दीपक नेवगी आदी एकूण 10 उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत मात्र डॉक्टर निलेश राणे, विनायक राऊत आणि अभिजित हेक्षेटे यांच्यातच होईल असं बोललं जात आहे। बॅरिस्टर नाथ पै, प्राध्यापक मधु दंडवते, ॲडव्होकेट बापू परुळेकर, सुरेश प्रभू, हुसेन दलवाई, गोविंदराव निकम, सुधीर सावंत, अनंत गीते आदी रथी महारथींनी निवडणूक लढवून यश संपादन केलं होतं। याच मतदारसंघात सन 2009 साली झालेल्या निवडणुकीत डॉक्टर निलेश राणे यांनी सुरेश प्रभू यांचा पराभव करून यश संपादन केलं आणि आज पुन्हा त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं त्यांची खरी लढत युतीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या बरोबर होणार आहे। सुमारे 13,64,000 मतदार असलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, सावंतवाडी आणि कुडाळ या विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून येथे आघाडी आणि युती दोघांचेही वर्चस्व असल्यानं कोण होणार खासदार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे। दरम्यान आपचे उमेदवार अभिजित हेक्षेटे आणि ॲडव्होकेट दीपक नेवगी हे आघाडीला धक्का देऊ शकतात तर बहुजन समाज पार्टीचे राजेंद्र अहिरे, विनोद सावंत, सुनील बिर्जे, अजिंक्य गावडे आणि अरुण मांजरेकर हे युतीच्या उमेदवारांसमोर आव्हान ठरवू शकतात असं राजकीय वर्तुळात चर्चिलं जात आहे। लोकसभा निवडणुकीला आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिल्यानं सर्व उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली असून मोठ्या जाहीर सभा घेण्याऐवजी छोट्या छोट्या सभा घेऊन मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचं काम सुरू केलं असल्याचं दिसून येत आहे। या निवडणुकीत एकूण किती उमेदवार रिंगणात राहिले आहेत या विषयाची अधिकृत माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी पत्रकार परिषदेत दिली। जवळपास आपल्याला 18 नॉमिनेशन दाखल झालं होतं। त्यापैकी 15 उमेदवार होते, एक उमेदवार 4 नॉमिनेशन दाखल केले होते आणि त्यापैकी एक उमेदवाराचा अर्ज बाद झाला, नामंजूर करण्यात आला। उर्वरित 14 उमेदवार पात्र उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलं होतं परवा दिवशी। त्यानंतर काल आणि आज दुपारी 3 वाजतापर्यंत विड्रॉ करण्याचं सुविधा देण्यात आलं होतं नोटिफिकेशनप्रमाणे। याच काळामध्ये 4 उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले होते। त्यामुळे शेवटी 10 उमेदवार आज आपला 46 रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून जाहीर करण्यात येत आहे। सुमारे 13,64,000 मतदार असलेल्या या मतदारसंघात मतदानाच्या दृष्टीने सर्व तयारी जिल्हा प्रशासनाने सुरू केली असून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाला प्रारंभ झाला असून प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं।
हा मतदारसंघ संवेदनशील असल्यानं बंदोबस्ताच्या दृष्टीनं सर्व पोलीस यंत्रणा कामाला लागली असून मतदान शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी आणि विशेष करून मतदारांनी सहकार्य करावं असं आवाहन पोलीस अधीक्षक डॉक्टर संजय शिंदे यांनी केलं आहे। उद्योग मंत्री नामदार नारायण राणे, पालकमंत्री नामदार उदय सामंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष शेखर निकम, काँग्रेस जिल्हाध्यक्ष रमेश कीर, नितेश राणे आदी आघाडीचे प्रमुख नेते डॉक्टर निलेश राणे यांच्या प्रचारार्थ रणांगणात उतरले असले तरी खासदार तथा सेना नेते संजय राऊत, आमदार राजन साळवी, आमदार प्रमोद जठार, आमदार सदानंद चव्हाण, जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक, भाजप जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, माजी आमदार बाळमाने आदी महायुतीचे नेतेही सर्व मतभेद बाजूला ठेवून नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार म्हणून एकजूट दाखवत युतीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ मैदानात उतरले असल्यानं आघाडीसमोर एक प्रकारे आव्हान उभं राहिलं आहे। एकीकडे कधी नव्हे ते युतीवाले एकत्रितरित्या प्रचार करताना दिसत आहेत, परंतु राष्ट्रवादी आणि काँग्रेस पार्टीमध्ये मात्र अद्याप तरी प्रचाराबाबत एक वाक्यता आहे असं दिसून येत नसल्याची चर्चा सुरू आहे। मुस्लिम मतं ही नेहमीच काँग्रेसची पारंपरिक मतं आहेत असं समजून आघाडीचे नेते बेसावध आहेत असं दिसून येत आहे। त्यामुळे युतीच्या अनेक नेत्यांनी मुस्लिम मतं आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत आणि त्याला मोठ्या प्रमाणात यश येत असल्याची माहिती पंचायत समिती सदस्य नदीम सोलकर, नगरसेवक नुरू पटेल, रशिदा गोदड, माजी उपसभापती फातिमा होडेकर आदींनी KTV जवळ बोलताना दिली। आघाडीनं एका स्वयंभू मुस्लिम नेत्याला जवळ करून तोच मुसलमानांचा मसीहा आहे अशी चुकीची, एकतर्फी आणि दिशाभूल करणारी माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना देण्यात आल्यानं तेही मुस्लिम समाज आपल्या बरोबर आहे असं गृहीत धरून चालत आहेत। परंतु मुस्लिम समाजातील एक दुसरा मोठा गट सक्रिय असतानाही आघाडीचे नेते त्याकडे कोणाच्या तरी सांगण्यावरून डोळेझाक करत असल्यानं त्याचा त्रास नाहक काँग्रेस उमेदवाराला सहन करावा लागत आहे असं बोललं जात आहे। आता घोडा मैदान जवळच असलं तरी सर्वांनाच कौन बनेगा खासदार हे पाहण्यासाठी 16 मे या मतमोजणीच्या दिवसापर्यंत वाट पाहावी लागणार आहे।